नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज संध्याकाळी फिरायला गेलेलो असताना आम्हाला एक अद्भुत गृहसंकुल म्हणजे कॉम्प्लेक्स दिसलं आणि ते कॉम्प्लेक्स तुम्हाला दाखवावंच अशी अनिशाने इच्छा व्यक्त केली. या आत या. हे कॉम्प्लेक्स कसं आहे बघा. हा एक अद्भुत मोठा वृक्ष आहे आणि तो किती प्रचंड प्रमाणात पसरलेला आहे बघा. हे बघा, त्या वडाच्या पारंब्या अनिशा इथपर्यंत गेलेल्या आहेत आणि आता घेर बघ किती आहे. वा, मला वाटतं इकडे पाऊस वगैरे आला ना तर पाऊस आपल्या अंगावर थेंब देखील पडणार नाही असं वाटतं. खाली देखील जमीन सुकी आहे. ऊन देखील दुपारी येणार नाही इकडे असंच वाटतंय. हे बघ इकडे बघ, कसला महाकाय हा वृक्ष आहे. किती मोठा आहे, किती मोठा आहे, किती जुना असेल. कोण सांगू शकतं का ह्याचं वय किती असेल? बघा, ह्याला एक प्रदक्षिणा आपण घालून बघूया अनिशा. वा, आत्ताच वटपौर्णिमा झालेली आहे ना, त्यामुळे त्याच हे सर्व तुम्हाला दोऱ्या दिसत आहेत इकडे. त्या पारंब्या बघ, आता माझ्या हाताला लागलाय, नाही तर नक्कीच याला एक झोका घेतला असता. पण वा, सुंदर, अद्भुत. तुमच्या परिसरामध्ये असा एखादा वृक्ष आहे का? असं मोठं झाड आहे का? मागे आमच्या अंगणातलं म्हणजे आमच्या घराच्या विरुद्ध दिशेला असलेलं राजनीचं झाड जे खूपच जुनं आहे, तुम्हाला दाखवलं होतं. हा देखील वृक्ष खूपच जुना दिसतोय. तुमच्या परिसरामध्ये सर्वात जुना वृक्ष तुम्ही कोणता पाहिलेला आहे? नक्की कमेंट करून सांगा. सुंदर आहे ना? वा, किती रुंद आहे बघ ना अनिशा. खूप म्हणजे हा बुंधा बघ ना, म्हणजे बाहेरचा भाग सोडून देता हा झाडाचा बुंधाच बघ ना किती प्रचंड मोठा आहे. किती माणसाच्या वेंगेत तो मावणार नाही असा आहे तो. वा, आणि ह्या पारंब्या असतील त्या का? पारंब्या आल्यात, खाली आलेल्या आहेत आणि त्यालाच मुळं फुटतात ना. त्या पारंब्या खाली टेकल्या की मग त्याचा एक अजून एक बुंधा तयार होतो. मला वाटतं भारतामध्ये एक महाप्रचंड कितीतरी एकर वरती पसरलेला वृक्ष आहे आणि शेकडो वर्ष जुना आहे तो.